नवी मुंबई नेटवर्क। आई तुझ्या गचरणी आभाळ धरणी येऊन विसावले, देवादिकांचे संकट जाई ग हरुणी तुझ्याच कृपेमुळे। नाद झंकार तू सारा संसार तू, नाद झंकार तू सारा संसार तू, तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे। आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे। चैत्र नवरात्र उत्सव के पावन पर्व पर 28 वर्षों से चली आ रही परंपरा को कायम रखते हुए थाने के सांसद राजन विचारे के नेतृत्व में आनंद चैरिटेबल ट्रस्ट के माध्यम से चैत्र नवरात्र उत्सव 2023 भक्ति व कला महोत्सव का जोशो खरोश के साथ आयोजन किया गया है। बता दें कि जागृत देवी के तौर पर प्रसिद्ध छत्रपति शिवाजी मैदान में विराजमान देवी को माना जाता है। यही कारण है कि आम भक्तों के साथ माता का आशीर्वाद लेने और चैत्र नवरात्रोत्सव 2023 भक्ति व कला महोत्सव को भेंट देने थाने के जिलाधिकारी अशोक श्रृंगारे, रिटायर्ड पुलिस आयुक्त डी शिवानंद और रिटायर्ड पुलिस आयुक्त के प्रसाद मौजूद रहे। सभी मान्यवरों ने माता की विधिवत महाआरती कर माता से सभी के मंगल की कामना की। इतना ही नहीं, इस दौरान उद्धव ठाकरे गढ़ युवा सेना महाराष्ट्र के सचिव वरुण सरदेसाई भी माता का आशीर्वाद लेने यहां खींचे चले आए। इस दौरान वरुण सरदेसाई ने माता को नमन करते हुए माता का आशीर्वाद लिया। वहीं चैत्र नवरात्रोत्सव के चौथे दिन भारत की स्वर सम्राज्ञी स्वर्गीय लता मंगेशकर को श्रद्धांजलि अर्पित करते हुए उनके मराठी व हिंदी गीतों के सुमधुर कार्यक्रम मेरी आवाज ही मेरी पहचान है का जोशो खरोश के साथ आयोजन किया गया। इस दौरान संपूर्ण परिसर संगीतमय महफिल से सराबोर हो उठा। इस अवसर पर पत्रकारों से बात करते हुए थाने के जिलाधिकारी और रिटायर्ड पुलिस आयुक्त डी शिवानंद ने माता को जागृत देवी की उपमा देते हुए यहाँ पर सभी के मंगल की कामना की। नवरात्राच्या पावन पर्वामध्ये देवीच्या दर्शनासाठी दर्शन झालं, धन्य आणि निवृत्त झाल्यासारखं वाटलं। खरं तर देवीसाठी आलेल्या सर्व भक्तांना आमच्याकडून व्यक्तिगतरित्या आणि जिल्हा प्रशासनाकडून हार्दिक शुभेच्छा आहे। या प्रसंगी कृतज्ञता झाल्याचीच भावना आहे, याच्याशिवाय अन्य काही बोलणं काय साहित्यिक ठरणार नाही। आपण सर्वांनी या पावन पर्वाचा लाभ घ्यावा आणि आपल्या आयुष्य मंगलमय हो या शुभेच्छा। मी इकडे ठाण्याला 2005 पासून 2008 पर्यंत जवळजवळ 4 वर्ष कमिशनर पोलीस होतो। तेव्हापासून इकडे मी देवी दर्शनाला दरवर्षी येतो आहे आणि 28 वर्षापासून सारखा देवीच्या आराधना इकडे दरवर्ष चालू आहे। मध्ये कोविड प्रश्न आला होता तेव्हा मी पण आलो नाही आणि यज्ञ पण झाला नव्हता, पण आता अतिशय आनंद वाटतो आहे आणि खूप प्रतिसाद मिळतो आहे। लोकांना भक्ती भावनाची आता जरूरत आहे आणि एक जागरूक देवता म्हणून आपण ओळखतो आणि जे चंडी होम जे करतात ते अतिशय उत्तम आहे आणि काळाची गरज आहे। लोकांना जागरूकता पाहिजे आणि याच्याबद्दल हिंदू धर्माच्या बद्दल जाणीव पण पाहिजे। ते अतिशय उत्तम प्रकार ते दरवर्ष करतात आणि मी पण कधीही झाला आणि मी कधी चुकलाच नव्हता, मी इकडे येतो
आणि मला अतिशय आनंद वाटतो इकडे येऊन सहभागी करून दर्शन घ्यायला मला खूप आनंद वाटतो। ठाणेकरांना सर्व ठाणेकरांना मला शुभेच्छा द्यायच्या आहे आपला मार्फत। बता दें कि नवरात्र उत्सव के उपलक्ष्य में माता का पंडाल भक्तों की अपार आस्था और श्रद्धा का गवाह बनता दिखाई दिया। इस दौरान दर्शनाभिलाषी भक्तों ने कहा कि राजन विचारे और नंदिनी विचारे द्वारा चैत्र नवरात्र उत्सव के माध्यम से लोगों को एक साथ लाने का प्रयास किया गया है, जिसमें वह पूर्ण तौर पे सफल रहे हैं। आम्ही रोज येतो हे प्रोग्राम बघायला, खूप छान वाटला, अगदी सुंदर वाटला आणि मनापासून की लता दीदींचे गाणी खूप मनापासून आवडले। दरवर्षी प्रोग्राम होतच राहावे आणि हे होतच राहणार ही दुर्गाचरणी प्रार्थना आहे आणि ते असेच पुढे जात राहतील ही आमची देवीचरणी प्रार्थना आहे। आणि हा जो यांनी सेटअप केलेला आहे, दरवर्षी यांचा जो सेटअप असतो तो वेगळा दरवर्षी काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात। त्याच्यामुळे त्यांचे खूप आभार आहेत आणि सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी, सगळ्यांना एन्जॉयमेंटसाठी हे एकत्र आणतात, त्यात तर अजून मजा येते। कार्यक्रम खूप मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहतात आणि राजन नंदिनी विचारे हे दोघेही खूप मेहनत घेतात आणि असेच ते कार्यक्रम नेहमी मोठे राबवत असतात। हेच कार्यक्रम महिला दिनाचा प्रोग्राम पण त्यांचा मोठा असतो आणि राजन विचारे असे खासदार आहेत की ते सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे आणि सगळ्यांना मान देणारे आणि सगळ्यांसाठी झटणारे असे एकमेव हे राजन विचारे साहेब आहेत। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।